ज्या व्यक्तीला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने. तर चला, राम राम मंडळी. आता आपण चाललोय नानांच्या मेंढराकडं. मेंढरं कुठं भेटत आहेत बघू. आता दुपार झाली आहे, तर बोललो नानांना काहीतरी खायला घेऊन जावं. तर मेंढरं निम्म्या रानात गेले असतील, पण कोणत्या साईडला चरायला गेलेत आपल्याला माहीत नाही. आपल्याला जिथपर्यंत रस्ता माहिती आहे तिथपर्यंत जायचं आणि तिथे गेल्यानंतर कॉल करायचा आहे. कॉल लागेल की नाही हे माहीत नाही अजून. चला, तर आता आपण अर्ध्या रस्त्यात आलो आहे, पण ॲक्च्युअलमध्ये मेंढरं कुठे आहेत आपल्याला माहीत नाही. फोन करू आता आपण नानांना. नानांचा मोबाईल येतोय बिझी. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने. दुसऱ्या मोबाईलवरून करावं लागेल. दुसऱ्या नंबरवरती या मोबाईलमध्ये आहे. तो कभी भी 10 अंक वाले मोबाइल नंबर से आपके अकाउंट या सिम अपडेट. हा मोठा मोबाईल आहे, म्हणजे हा जो नंबर आहे तो मोठ्या मोबाईलमध्ये आहे नानांकडच्या. पण आता नानांनी रानात नेला का घरी आहे माहीत नाही. मदरला करून बघू. हॅलो, मेंढरं कुठे आहेत? मित्रांनो, मेंढरं खूप आतमध्ये आहेत. तर आपल्याला शॉर्टकटने जावं लागणार आहे. तर चला. तर आपल्याला मेंढरांचा पत्ता समजलाय कुठे आहेत. कारण हा जिथं थांबलो होतो तिथून 2 रस्ते जातात. एक दुसऱ्या गावात जातो आणि एक पलीकडच्या गावामध्ये जातो. तर आपल्याला हा शॉर्टकट घेतला तर आपण डायरेक्ट ज्या गावापाशी बकरी थांबायला तिथं निघायला जायला आपण. म्हणून हा शॉर्टकट घेतला आहे. आता आपण कच्च्या रस्त्याने चाललोय गावातून बाहेर. कारण मेंढरं आपली एकदम रानात आहेत. बिराडापासून 3 किलोमीटर लांब आले. त्याच्यामुळं आपल्याला रस्ता बंद. काही झालं तरी आपल्याला वडापाव घेऊन जायच्या आता रानापर्यंत. दुपारचे 3 वाजलेत. इथून आपली रूम जवळपास 7-8 किलोमीटर आहे. आज बकरी शोधूनच राहायचं कुठं बकरी असतात. जाऊन कुठे गेले असतील बघू आज आपण. पूर्ण सुनसान. हे रस्ता माहीत असण्याचं कारण काय आहे, आम्ही लहानपणापासून इकडच्या रानातच मेंढरा मागे येऊन जाऊन आम्हाला रस्ते माहीत होते. इथं बघा आपली बकरी आहे. नानांना माहित नाही अजून मी आलोय. नानांच्या गप्पा चालल्यात.
काय मेंढर सापडत नव्हती मला. मेंढर सापडत नव्हतं तर मेंढर आता ह्या झाडात नाही ह्याच्यातनं अडचणीतनं बकरी फिरतात. तुला वाट रस्त्यावर गावाला बकरी आहेत का बाबा? आता एक शिरडू येलं ते फुलाबायला म्हणलं तुझा घेऊन आणि रस्ता सारा अडचणीचं. इथं काय बकरी तुला नेमकी गावते? तुझा रस्ता कुठं राहायचा, वाटा कुठं राहायच्या ते करू काढलं. मला इथं गरम झालं तर मी काढल्या गुंडिया. आता झाडाखाली उभा राहिलो, ऊन पण लागायला लागलं तरी पाणी खपलं. मग त्या आडवांगरातनं पाणी जरा आणलं होतं गार पाणी. पाणी आणलंय ना मी. अशी अवस्था आहे. आता बकऱ्या मग लय हाल होणार, ऊन लय लागणार, पटका पण डोक्यात घालवाना, घाम लय फुटतोय. जर का घाम लय फुटायला लागला. हे बघा आता वाड्यावर जेवण चाललंय. 5:30 वाजलेत. लॉग इन करायचा टाइम झालाय. 6 वाजता लॉग इन असते. कारला आणि भाकर. नमस्कार मित्रांनो. झाडाखाली उभं राहिले जरा. मस्त चित्तचं झाड आहे बघा. आणि झाडाखाली जरा उभं राहिलोय. जरा गार वाटलो जरा. ऊन पुन्हा आता लागायला लागलं बरं का. योगा बकरी आपली जाते असं आहे मित्रांनो. आता पाणी बिणी पिली बकरी आता आणि चालली आता दिवसभर. आता 12 तर वाजले आता. असं आहे मित्रांनो. बकरी चालली आता. आम्ही पण आपलं दिवसभर बकरी माग. आज काय पाण्याची बाटली बिटली काहीच आणली नाही. मोकळा चालू आज. लक्ष पण राहिलं नाही. आणि आज पाणी नाही जायचं. पिलो आहे तर होळ लावायचं पाणी पिलो. काही ठिकाणी वाडा म्हणतात, काही ठिकाणी होळ म्हणतात. म्हणजे अशी नावं येतं प्रत्येकाची. जुन्या काळात लोकांनी ठेवलेली. हे 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 अशी बकरी पण दाबावं लागतं. या माघारी हाणावं लागतं. या असं आहे मित्रांनो. जे रानात जी चालली काही ना ती तुम्हाला दाखवतोय, माहिती देतो. रानाला गवत पार्क ठेवलं. झाडांना काय इकडं तोटाच नाही. भरपूर झाड बघा तिकडे पेटावर कसं बघा दोर निघतो. या लागले आता पिटू पिटू याला काय सावली हो. झाडाशिवार मजा नाही. झाडाशिवार काय नाही काय नाही. झाडांसाठी कोणी जात्या करू नये. अतिक्रम कोणी करू नये. त्याला तोडू नये. एवढे राखण करावं, जपाव असं माझं म्हणणं आहे. कारण झाडाची पण काय गरिबी राहत नाही. काही काळात बदलते झाडाची गरिबी, तशी माणसाची पण ना गरिबी किंवा काळ बदलतो माणसाचा. फक्त एक आहे, आयुष्यात एकामेकाची मजा बघून आहे. कुणीच कुणाची बघून आहे मजा. आणि आपण काय मजा बघायला आलो का? आपल्या हाताने जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करणे. नाही चांगलं झालं तर कमीत कमी वाईट तरी नको करायला. कारण आपण या पृथ्वी आलो म्हणजे कसे मजा बघण्यासाठी नाही आलो. काहीतरी त्याला सुद्धा एखाद्याला हात देणं किंवा एखाद्याला साथ देणं त्यासाठी आपण आलो आहे. आणि देवाने पण आपल्याला पाठवलेलं आहे. आपण या भूमीवर मजा बघायला आलो नाही एकामेकाची. कुणी असू नये या जगात, कुणी असू नये, पण मजा बघू नका. एखादा जर वाहून चालला त्याला हात द्या आणि बाहेर काढा, अशी माझी कळकळीने हजोड विनंती आहे. कारण एवढं मोठं होऊन गेलं संत, त्या मजा बघण्यासाठी ना त्यांनी पण समाजासाठी, देशासाठी केलं. शिवाजीराजे म्हण, महात्मा गांधी म्हण, बाबासाहेब म्हण, अशी लोक जी होऊन गेली समाजासाठी त्यांनी केलं. आईला होळकरीन, मेंढपाळाची, म्हणजे समाजासाठी केलं, देशासाठी केलं.
त्यांनी अशा मजा नाही पाहिली. उमाजी नाईक ह्या लोकांनी मजा नाही पाहिलं, देशासाठी केलं, समाजासाठी केलं, अशी मजा कोणाचीच त्यांनी पाहिली. ना आताचा गावरान माणूस लय मजा बघतोय, लय मजा. गावरान माणूस मजा बघतोय. बरं माझं म्हणणं हात जोडून विनंती आहे, कुणी असो कुठला असो, मजा बघू नका. ह्या जीवनात एकामेकाला साथ द्या, एकामेकाला ओढून काढा. त्या बिचारा जर निघून गेला तर तो पण दोन शब्द आपलं नाव काढणार, आणि त्या बिचाऱ्यांनी मला मदत केली, असं कधी ना कधी नाव निघतंच. असं माझं हात जोडून विनंती आहे. कारण माणूस हो कधी झालं तरी एखाद्याला मदत केली ना तो काढणार. मला मदत केली आणि चांगली गोष्ट आहे. देवाच्या घरी पण परमेश्वर पण आपल्याला साथ देणारच आहे. असं आहे, जो करतोय चांगल्यासाठीच करतो, कधी काय वाईटासाठी कोणीच करीत नाही. असं आहे मित्रांनो, इथंच थांबतो मी.